दीपक पहलवान के लिए अंदर चलिए। दीपक के आखाड्याचा आलोका शैलेश शेळके आणि दीपक पहलवान आखाड्यामध्ये या। दीपक पहलवान तुम्ही कोच आहे, अजय कोच आप अंदर आइए। अजय कोच बोतल ले आइए। हटियो जी आ जा रहे। एक मिनट अंदर आना हो आपको बनाओगे गोपाल हेगडे वाशिम यांच्याकडून पट्टणकुडीचे यांच्याकडून ज्येष्ठ कुस्ती निवेदक, कुस्तीचे आवाज, कुस्तीचा रांगडा आवाज, ज्यांनी महाराष्ट्राच्या या लाल मातीची सेवा आयुष्यभर केली असे आमचे सर्वांचे गुरुवर्य शंकर राणा पुजारी यांचा सत्कार हार घालून इथं मैदानात होत आहे। सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून सत्कार करा। सगळ्यांचा सत्कार आहे। अण्णांच्या सत्कारमध्ये महाराष्ट्राच्या लाल मातीला खूप मोठा सन्मान अण्णांमुळे मिळालेला आहे। बायपास झालेला आहे, बायपास तरी देखील बघा, मला वाटतं अण्णांचं वय 75 प्लस असेल तरी देखील चेहऱ्यावरचा उल्हास। अजून एकदा जोरात टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा। धन्यवाद। अब्दुलचे पिलो नाही त्यांचं त्यांनी येते तेव्हा बघ, माझं मी देतो त्यांना आयफोन 11 प्रो मॅक्स। मी शूटिंग या ठिकाणी जो दिल्लीचा पैलवान आहे दीपक हा तोपटर, इनके कोच है, जैसे वस्ताद है अजय कोच, यानी हिसार जिल्हा आहे हरियाणामध्ये। त्या ठिकाणी 10 कोटी रुपये खर्च करून त्यांनी एक आखाडा बांधलेला आहे, फार मोठा आखाडा बांधला आहे। ही कुस्ती ठरवतेवेळी मला त्यांनी व्हिडिओ दाखवला, त्याच्यामध्ये 200 मुलं सराव करतात, 4 नाट आहेत आणि या हरियाणामध्ये कुस्तीचे प्रस मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। शाहू महाराजांच्या काळात जसं कोल्हापूरला होतं, महाराष्ट्र आणि कर्नाटकचे पैलवान करायचे, त्या पद्धतीनं आता हरियाणामध्ये परंपरा सुरू झालेली आहे आणि यांचा सन्मान, या अजय कोचचा सन्मान या ठिकाणी पुष्पगुच्छेतून होत आहे। ये मैदान यशस्वी करण्यासाठी विनोद कागे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या मिसेस जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रेरणेतून आणि या कमिटीच्या प्रेरणेतून आजचं मैदान यशस्वी होतंय। शेवटची कुस्ती आहे। या दीपक बरोबर खेळणारा पैलवान आहे शैलेश शेळके, हात वरती करा। या तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन हे दोन्ही पैलवान इथे हजर झाले। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद स्पर्धा असल्यामुळं महाराष्ट्रातील एकही पैलवान आपल्याला उपलब्ध झालेला नाही आहे। त्याचबरोबर आज शैलेशनं होकार दिला
त्यामुळं आजचं मैदान त्याच्यामुळे शोभून दिसायला लागलंय. आणि त्याच्याबरोबर हा दीपक त्यांच्या नॅशनलच्या स्पर्धा असताना देखील आणि त्याचे कोच सांगतात की तो नॅशनलला 5 वेळा त्यानं गोल्ड घेतलेला आहे आणि आज शैलेशनं रौप्य पदक घेतलेलं आहे. असे दोन्ही राष्ट्रीय विजेते मल्ल आहेत, दोन्ही नवोदित मल्ल आहेत. यांची कुस्ती आपल्या समोर आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही कुस्ती लावून घ्या. आणि ही कुस्ती ठरवण्याचं सगळं भाग्य राम सारंग सराचं. टाळ्याच्या गजरात स्वागत करा राम सारंग सराचं. आपल्यासाठी कितीपर्यंत पोहोचतो तुम्हाला बघतो. तेव्हा होय, आणि राम सारंग सरांनी सत्काराचा स्वीकार करा. काका पाटील आखाड्याचा काय आमदार आणि सुवर्ण पदक येते राष्ट्रकुलचे राम सारंग सराचाही सत्कार. एवढं मैदान येतं फक्त त्याचा शिवात वाटा आहे ते सारंग सरांचा. एक भव्य आणि दिव्य मैदान. चांगल्या कामाला परमेश्वर येतच असतो तिथं. एवढं मोठं मैदान, एवढे पब्लिक आणि ही शांतता. सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत. चांगलं काम जर हाती घेतला तर परमेश्वर तिथे उभा राहतो आणि कार्य सिद्धीच नेतो. या कुस्ती नियम ऐसे रहते. मैं रूल बता रहा हूँ दीपक, ध्यान से सुनो. जैसे कि स्टैंडिंग स्थिति में कुश्ती अगर किनारे पे चली जाती है तो स्टैंडिंग में होगी. मान लो अंदर कब्जा लिया है, पूरा कंट्रोल है और एखादा कोई पहलवान जानबूझकर बाहर निकल गया और जा रहा है तो बैठे स्थिति में कुश्ती दी जाएगी. जैसे कि किस्सा मारते हैं तो कुश्ती दे देते हैं, ब्रिज नहीं मानते यहाँ पे कुश्ती देते हैं. और जैसे घुटना भी घूम गया और दोनों कंधे लग गए या गीता की तरह किस हो गए तो कुश्ती दी जाएगी. अब ये पंच रहे और इनका कहना मानो. और दूसरी बात, 5 मिनट कोई भी पहलवान पकड़ के नीचे बिठा देता है तो 5 मिनट कुश्ती नीचे रहेगी. 5 मिनट के बाद फिर खड़ी हो जाएगी कुश्ती. तो ध्यान से सुनो और कुश्ती को शुरुआत. त्याचबरोबर यहाँ पे विरोध चल रहा है. अगर कोई शिकायत हो कुश्ती के बारे में, कोई शिकायत हो तो वहाँ पे देख के जो कमेटी है वो डिसीजन लेगी. धन्यवाद. चलिए. हाँ, बोलो बजरंगबली की. एकच पंथ, दोघांपैकी कोणतरी एकच राहायचं. हा, दोघांपैकी कोण पण एकटा राहा. हा बरोबर निर्णय. हा, कारण 2 पण झाले की तू त्याच्याकडे बघतोय, तू त्याच्याकडे बघतोय. निर्णय कोण देणार? सचिन पुजारी चंदोर हे पंच म्हणून उपस्थित झालेले आहेत. एकेकाचे गंगार तालमीचे चांगले पैलवान होते, त्यांची पंच म्हणून नेमणूक केलेली आहे. दोघांना सूचना दिल्या आहे. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. जांघिया पकड़ सकते हो टेक्निक लगाने के लिए, दांव मारने के लिए. ज्यादा देर तक जांघिया पकड़ के मतलब रखना नहीं है. समय का भी ध्यान रखो. पायाला निकॅप लावलेला तो शैलेश शेळके आर्मी मध्ये आहे. काका पवारचा पट्टा आहे. काका पवारनं 23 देशातनं पदकं आणली आणि भारत मातेच्या कीर्ती पटलामध्ये ओढली. भारत मातेला लालांबूत केलं. म्हणून भारत शासनानं 1999 साली त्यांना
अर्जुनवीर पुरस्कार देऊन सन्मानित केलं. बगल से निकलवा गेल. जर गुरु चांगला असेल तर पट्टा निघतोच चांगला हो. हे राम सारंग राष्ट्रकुल विजेते आहेत. त्यांचे वस्ताद 1960 सालचे हिंद केसरी गणपतराव आंदळकर आहेत. गुरुने कोण दाखविल वाट, गुरुवचने फुटी पाठ, गुरु ही कल्पतरू, गुरु ही चिंतामणी, असे गुरु असतात. बगल में आना चाहिए. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. राजाची कांता काय भीक मागे, राजाची राणी गरीब असत नाही. तसे हे पट्टे जग गाजवणे. तो काका पवार हरिश्चंद्र बिराजदारचा पट्टा 1970 साली त्यांना राष्ट्रकुलचं सुवर्ण पदक मिळवलं. 1972 ला रुस्तुमे हिंद झाला. 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी महाबली सत्वालला हरवलं. त्याचा पट्टा हरिश्चंद्र बिराजदार आणि हरिश्चंद्र बिराजदारचा पट्टा काका पवार. बघा कशी मालिका आलेली आहे. आणि गणपत आंदळकरचा पट्टा हा राम सारंग. चौदंडी चालू आहे, पंजे की पकड चालू आहे, ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे. दोन्ही पैलवान उजव्या पवित्र्याला लढा लागले आहेत. त्या शेंगाड्याला नुसतं पळायला ये ना, तोंडाला काय लावतोय ते. विशेष या पैलवानांची माहिती, दोन्ही पैलवान मॅट वरचा सराव करतात. नॅशनलची तयारी चालू आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकण्याची त्यांची अपेक्षा आहे. मातीवरचा सराव कमी प्रमाणात आहे, त्यामुळे दोघेही पैलवान पकडण्याच्या प्रयत्नात कमी आहेत. विशेष म्हणजे पुजऱ्यांना यांनी जे आजी कोच आहेत आणि आज दीपक पैलवान काल संध्याकाळी याच वेळेला एअरपोर्ट वर होते. महाराष्ट्राचं जे विमान येत आहे त्याच्यामध्ये कोरोना टेस्ट झाल्याशिवाय आत प्रवेश नाही. त्यांनी रात्री ते कोरोना टेस्ट केली आणि मला ते म्हणले जर पॉझिटिव्ह निघाला तर आम्हाला येता येणार नाही. अशा वेळी उरे पैलवान जर तो दीपक नाही आला तर या विशालची कुस्ती कुणाबरोबर लावायची त्याच्यात मी थोडासा प्रयत्न करत होतो. माऊली जमदाड्याला मी विचारलं, मात्र अशी अशी अवस्था आहे आणि गरज पडली तर तुला कुस्तीला उद्या यावं लागेल. तर माऊली मोठ्या मनानं म्हणला, सर अडचण आली तर सांगा, मी मैदानात येतो. बडबडा राम सारंगला सगळ्याचं आदराचं ठिकाण म्हणजे राम सारंग. कारण एवढे लोक या कुस्तीची वाट बघत होते आणि यातला एखादा जर अब्सेंट राहिला तर कमिटी मला इथून कोल्हापूरला जाऊ दिलं नसतं. कमिटीला ओए दीपक दीपक बगल में. दीपक पैलवान दिल्लीचा बार बार कुठला डाव करतोय लक्षात घ्या. काकीत हात घालून ढोंगणी लावणे ही खासियत कोणाची? हरिश्चंद्र बिराजदार मामाची. काकीत हात घालून ढोंगणी लावणे, बगल में त्याला इंग्लिश मध्ये थंडर डाव म्हणतात. आगा पास डेगा थंडर डावावरच महाबली सत्पालला मारलं बिराजदार मामाने 17व्या मिनिटात. मारुती मानेच पंच होते त्या कुस्तीला. अहो किती माणसं, बार बार आभाळ फुटल्यासारखी माणसं होती त्या कुस्तीला. भारतीय कीर्तीची कुस्ती ती. शाबास शाबास. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत मला वाटतंय माऊलीची झाली होती का अण्णा? हो हो हो. आणि शैलेशना हाँ बॅकथोर होता. परली का आंख में हाथ नहीं आना चाहिए. बड़े अगर एक बजरंगबलीचा जय जयकार करावं, मोठ्यानं करा. हनुमंताचा राव घ्यायचा आहे. फिर गेल बट नाम वापरते तर तो नाही अन्यथा वाया आणि बनता जाऊ नको. नाम संकीर्तन साधन पैसोपे दीपक आहे, बगल में, बगल में. जन्मांतरीची जन्मजन्माची पाप जळून जातील.
जरा आवाज करा. बजरंगबली की. अजून काही माणसं तोंड मिटून बसा. फुटल्या जन्मी मुक्क उशीला मुक्क. देवाचं नाव घेताना हुरूप काय येत नाही. बोलो बजरंगबली की. बोलो बजरंगबली की. धन्यवाद. आंगली सोड आंगली. अवघ्या उंगली, उंगली, उंगली. गुढी. याचसाठी जगायचं असतं. उंगली. याचसाठी मरायचं असतंय. उंगली को सब उंगली उंगली. सुरुवातीलाच मी सांगितलं, रामायणामध्ये कुस्ती, महाभारतामध्ये कुस्ती, जैन धर्मशास्त्रामध्ये कुस्ती, बायबलमध्ये कुस्ती, कुराणमध्ये कुस्ती, कुठे कुस्ती नाही. बटबटी शाबास. कुस्तीची 5 मिनिट संपलेले आणि आपण जो आनंद उपभोगता त्याचं श्रेय जाते प्रकाशांना हुक्किरी यांच्याकडे. त्यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्तानं हे कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे. कुणाच्या वाढदिवसानिमित्तानं कुठला कार्यक्रम घ्यायचा याचंही भान लागतंय. तेही एक राजकारणातले पैलवानच आहेत. वाघासारख्या मिशा, वाघासारखं काळीज आणि सर्व आयुष्य त्यांनी वेचलं जनसामान्यासाठी असे प्रकाश हुक्किरे साहेब बोलेल ते करून दाखवणारे आणि त्यांचे चिरंजीव इथं हजर आहेत. गणेश, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. त्यांच्या गावी यक्षम्याला पुजऱ्यांना कृष्ण कुमार त्याची कुस्ती जोडलेली होती. मोठं मैदान झालं होतं. त्यानंतर त्यांच्या वाढदिवसामध्ये दुसरं मैदान होतं. गणेशांना सगळं गाव सांगते ते मी सांगतो. गाव तुमचं आहे तर ते सांगतायत. प्रकाश हुक्केरे साहेबांनी ते मैदान चांगलं केलं. कुठलं? बेडक्याचं मैदान. मी तिथं हजर होतो. मीच बोललो, झोपलेल्याला मी जागा करू शकतो पण झोपेचं सोंग घेतलेला मी काहीच करू शकत नाही. माझ्या हातातला माईक घेतला आणि सांगितलं कुठले हे शंकर पुजारी आल्यात आणि आमचं डोळं उघडा लागल्यात. ही अतिक्रमण काढून टाका. पडझड झालेली तोडीचं बांधकाम होतं करून घ्या. लाल माती आखाड्यात टाका आणि परत ऐश्वर प्राप्त करा. लोक उठून काय करायला नाचायला लागले आणि खरोखर केलं त्यांनी. आणि तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. शाहूराजांचा वसाने वारसा घेऊन तुम्ही चालणारी घराणी मंडळी आहात. शाहूराजानं खासबाग मैदान बांधलं, सगळ्यांना झालं आणि बलदंड सशक्त निरोगी निर्व्यसनी झाली त्याच्यामुळं. आणि तुम्हीही त्याचा वसाने वारसा तेव्हा हे मैदान चांगलं आहे पण त्याचा विस्तार करावा. जागा असेल त्याच्याबरोबर आणि अत्यंत सुशोभित मैदान करावं. गावाची अस्मिता ही आहे. गावाचं वैभव म्हणजे पट्टणकोडीचं मैदान. आणि हो एकेरी पात आणि कब्जा घेतला शैलेश शेळकेला. जरा टाळ्या करा किंवा हात आहे तिने. सुंदर मैदान चालू झालेलं आहे तुमच्यात. दोनों इंटरेस्टेड प्लेयर है. नाम क्या है? दीपक. और दीपक और दूसरा का ना दूसरा एक भाई ने पूछा. हे पहा, गावच्या वतीनं मी विनंती करतोय गणेशांना. आम्ही आपल्याला जी विनंती केली आहे, मीही बाहेर गावचाच आहे पण हे मैदान चांगलं व्हावं. ही मर्दुमकी हा पुरुषार्थ तुमच्यामुळे सांभाळतात. त्याविषयी 4 शब्द तरी बोलाल.
बस सगळं झालं. शंकर गुरुजी पट्टणपुडी ग्राममध्ये आज शाहू महाराज यांचं हे जो मैदान निर्माण केले या कार्यक्रमामध्ये आपले जे आदरणीय काकासाहेब पाटील आहेत, आदरणीय वीरकुमार पाटील साहेब येऊन गेले. आज आपले नेते आपले प्रकाशअण्णा उकेरेचं वाढदिवसाच्या निमित्त आपण हे जो पट्टणपुडीमध्ये मैदान तयार केलेत आपले सर्व मंडळी विनोद कागे असू देत, ग्रामपंचायती अध्यक्ष असू देत, सर्व आपले जो मंडळी हे तयार करायला जो श्रम घेतलेत त्याचं पुढचं जबाबदारी या शंकरांना काय आपण सांगितलंय हे येणारा 1 वर्षात हे मैदान तयार करून आपल्याला पुढचं अनेक मैदानला आव्हान देतो म्हणून आपल्याला सर्वांना सांगतो. धन्यवाद साहेब. हजारो प्रेक्षक हजर असताना पण आश्वासन दिलंय बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आणि बोलल्यासारखं करून दाखवणार तरुण आमदार यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आणि अरे यार चोट भी पाइप भी देख ले मित्र जी. कोच साहब ये पाइप भी चल जाओगे नहीं तो चोट नहीं लग जाओगी. अरे पाइप तो लोग हैं यार. अब ना बोला दोस्त तू बोलना चाहिए पाइप काय कुस्त्या जोडल्या तो हे करुणाने राम सारंग सरांनी त्या महाराष्ट्र एकत्र केल्यासारखं आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत इथं फाईट लागलेली आहे. पाट पाट पंच भेद गट तट काही नसतो. यहाँ कोई या नहीं करके आता है, कोई बजरंग बली करके आता है, कोई राम बोलो कोई रहीम बोलो, सबका मालिक एक होता है. जो त्या जातीचा आहे मी खेळत नाही असं कोणी म्हणत नाही. सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. उंगली नहीं कुस्ती करिए पहलवान जी. उंगली 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 छूटेगी नहीं. कुस्ती आर पार करिए. को सब उंगली उंगली. उसकी उम्र क्या है? किसकी? दीपक की 19 साल. दीपक ओ दीपक उंगली को डाल है, उंगली मत डाल. हरियाणामध्ये हिसार जिल्हा आहे तिथे मिरजपूर गाव आहे. त्या गावातला पैलवान आहे. त्याचे कोच अजय हे पोलीसमध्ये नोकरीला होते. नोकरी सोडून त्यांनी 10 कोटी रुपये खर्च करून त्यांनी तिथं तालीम घातलेली आहे. 200 मुलं आहे त्यांच्याकडे सरावाला. आणि पहिल्यांदा नाव मला वाटतंय लातूर जिल्ह्यात असावं. हा लातूर जिल्ह्यातला पैलवान गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा गाजवली आणि इस बगल में नान द्या. नोकरी दिली सेंट्रल गव्हर्नमेंटनं आर्मीमध्ये. आणि तो सध्या इंडियाच्या कॅम्पमध्ये पण आहे. तिथं सराव करतोय. हे दोन्ही म्हणलं पटणपुडीमध्ये पहिल्यांदा झालेलं आहे. कमी वयाचे बगल में महाराष्ट्रात आणि देशभर नाव असणारे पैलवान आहे. तुफानी कुस्त्या आपला फरक तुझं म्हणत नाही. राम सारंगचं सारी कुछ आपल्याला कुठलं तर नाही. दवा अंदर अंदर अंदर. दीपक उर्ली काख में नान देव और आंगली ना डाल. कुस्ती शाबाश. हॅलो
का फास्ट पळतो माहिती आहे का? शाबास शाबास. चुकून जर पैलवानाच्या सांगितल्यात सापडलो तर वाचणं मुश्किल होईल. त्याच्यापेक्षा फास्ट पळायला काय उंगली नहीं. शाबास, शाबास. करण्याचं काम चालू आहे. टाइमपासची कुस्ती नाही आहे. जगी धरून टाइमपास नाही आहे. हा सातत्यानं प्रयत्न दोघांचाही चालू आहे. हाँ काय बऱ्याच पण कुस्त्या बघतो जगी धरून वेळ काढला जातो. ठिकाणी त्यांची अटॅक आहे ते दोघांचंही चालू आहे अभी इधर मैदान आणि पे है, दोघंही तुल्यबळ आहे. मैदान पे है, मैदान पे उंगली नहीं. हाँ हाँ है इधर ये लास्ट है ये ठीक है हाँ जय दोघांची अवस्था चांगली आहे. त्याच्यामुळं कोणी दमायचं काही कारण नाही. अस्लम शाही एक गरीब वेळाचा पैलवान लेट ट्राई ओल्ड ऑल. त्याला ओळखतोय. तर एका माणसानं खुश होऊन उंगली मत डाल. बंद राख उंगली. आपली 2 एकर जागा दिली कोरडवाडीच्या गावात शेजारी. 8 ते 9 लाख रुपये गुंताय. 2 एकर जागा दिली तशी तालमीसाठी आणि जवळजवळ 2 कोटीची तालीम झाली आहे. गादी विभाग, माती विभाग, मुलांना राहायची सोय, पाण्याची सोय हे सगळं त्या सुभाषशाळीनं खर्च केला. तो पैलवान नाही, त्याच्या घरात पैलवानची नाही, परंतु कुस्तीवरची अतिशय प्रेम आणि जातीचा तो जैन. तालीम दिली एका मुसलमानाच्या ताब्यात अस्लम काजीच्या आणि त्याला नाव दिले जय शिवराय तालीम. म्हणजे सर्व धर्म समभावाचं प्रतीक. हाँ बार बार डाल. बार बार डाल इसका आंख में. उर्ली बगल में डाल बार बार हाथ. हाँ फिर डाल. हाँ हाँ चल. शाबाश चलता रहो. ओए दीपक इसे बगल में रो आए गड़. खुद का मत डाल. रंगोली मत डाल. चल ही कुस्ती चल बेटा. बाजार भाव हाँ बार 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 मैदान बार बार. शाबाश शाबाश बट आ गए. खरोखर पट्टणकुडीकर आणि परिसर फिर लेट रही. हाँ चल गेल गेल. अशी कुस्ती तुम्हाला बघायला मिळते. अटैक भी हो जाए गेल लई निकले हाथ से. रामदासांच्या शब्दाखातर ही पोरं लढायला लागले. एकेकाला 1-1 लाख रुपये मागतात. शाबाश. ही वस्तुस्थिती आहे. पण पट्टणकुडीच्या प्रेमात अडकलाय राम सारंगपुरा. प्रत्येक वर्षी असतो कुस्त्या जमवून देतो. चले जा रे. विशेषांना हे दोघ जण विमानाने आले. हो गुज नीचर के हुआ है. चल बड़ा लकड़ी कर. 50,000 रुपये झाले आणि टॅक्सी करून आले पुण्यातून. 800 किलोमीटर रनिंग होते. त्याचा 10 रुपये किलोमीटर प्रमाणे आणि त्यांचं अनय करणं हे जर सगळं कसं करून बघितलं तरी कमिटी आहे. त्या कमिटीची चिकाटी बघितल्यानंतर असं वाटलं की हे अगदी हिरून परवानगी घेतात आणि पट बेटा पट. तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. हे डिस्कस करा. हाँ बार बार. शाबाश. मोठेपण म्हणून सांगत आंगली क्यों डाल है. मनातील लोकवर्गणीतून तालीम उभं करण्याकरता कोल्हापूरमध्ये राष्ट्रकुल कुस्ती संस्था देख एक अटैक करके. शाबाश कोटी रुपये खर्च झालेले आहेत. बेटा, 2 करे एक लाखाची व्यवस्था आहे. ए दीपक तिचा आकार आहे. एक अटैक उरा है तो चल. शाबाश. 300 मुलं तिथं सराव करतात. कोल्हापूरमध्ये ओए लोकवर्गणीतून आणि शासनाच्या मदतीतून ते आखाडा उभा झालेला आहे. धन्यवाद.
शाबाश, बहुत बढ़िया। दस्तीवरून कसायला लागला होता. हाँ, उंगली नहीं फिर। हाँ, आगे पाछा चल 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 चल। आणि शाबास. केरी पटकावून कब्जा घेतला दिल्लीकरांना. शाबाश शाबाश, बहुत बढ़िया। चल चल चल। हत्तीची मान, सापाची मान आणि पैलवानाची मान मजबूतच असावी लागते. हत्तीच्या मानेचा जीव संपला तर ते सोंडवर करत नाही. टंगी भी डल जाएगी। सापाच्या मानेचा जीव संपला तर ते फणावर करत नाही. आणि पैलवानाच्या मानेचा जीव संपला तर कुस्ती गेली असं समजावं. शाबाश शाबाश। शाबाश। मोठी मैदान आपल्याकडे असतात. कुंडन सारखं मैदान असेल. खड़ा खड़ा खड़ा। बहुत बढ़िया। बादशी गयो. फिर चल, उड़े उड़े उसे में। बऱ्याच जणांचा काळजाचा ठोका चुकला होता इकडे. बेटा लगातार जीदारी और क्या है। ठोका चुकतोय. शाबाश, चल बड़ा लेकड़ी कर थोड़ी। एक तुफानी कुस्ती बहुतों भविष्यली. तेज कर थोड़ी। शाबाश, उरे। हाँ, आंगली नहीं दिया दे। महान मल्ल झाले आतापर्यंत या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात. कोल्हापूर कुस्ती पंढरी आहे. तिथं अनेक नररत्न सापडतात. कोल्हापूरच्या कासबाग मैदानामध्ये पुजाऱ्यांना चिकोडीचे नगरसेवक अनिल माने यांच्याकडून कुस्ती जो विजय होईल त्याला 2,500 रुपयाचे इनाम रोख आलेला इथं. बेटा उड़े उड़े उड़े। हाँ, बार 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 उर्ली काख माथना देने दिए। अपना डाल। शाबाश, चलते हैं थोड़ा। कोल्हापूरच्या कासबाग मैदानामध्ये भारतीय माननी विष्णू सावर्डे यांची कुस्ती झाली. त्याची वेळकाळ आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची परंपरा त्याला बोला. मल्ल सम्राट विष्णुबंध सावर्डे आणि हिंदकेसरी मारुती माने 6/3/1965 ही कुस्ती झाली. 2.5 तास कुस्ती झाली. कर फेर एक अटैक। नांगराचं बैल सुद्धा दमतंय. उंगली छुटवा उंगली। पण अशी उंगली क्यों डाल यार, सारी कुछ उंगली में खो दी। मारुती माने विजयी झाले. पण तुफान कुस्ती झाली. त्या भोसले यांच्याकडे भारतीय केसरीचे पैलवान होते विष्णू सावर्डे. भाई दिए बर उसको। करंजी, अरे दीपक नाथा पारगावकर, भगवान मोरे, शामराव सुने, मोरे, उरा एक बार। तिची नावं सांगावी. ही सगळी भारतीय केसरीचे पैलवान होते. आणि ह्या सगळ्या बरोबर उंगली मत डालना मेरे दोस्त, सारी कुछ उंगली में काट। देख जीदारी की बात थोड़ी है। वो एक बगल में इसका नान दिए रे। चल जा बस, देख करके एक बार। खाली पंजाबी लढला असे हे मारुती माने होते. 144 किलो वजन होतं मारुती मान्याचं. जसा दिलाचा तसा देहाचा डरणार नाही असे होते मारुती माने. अत्यंत परिस्थिती गेली. सर्व में उर्ली कोणी बीडी करके कोकणी जवळजवळची गावं आठवड्याचा हाल होतो. लोकांच्या रोजगाराचा सुट्टी मावची मान. 1.5 एकर कोरडवाहू जमीन, 3 भाऊ पोट भरायची पंचायत होती. असे पैलवान
ओल्ड आल्ट देख ले. दिवसभर काम खंडून यायचं कापसाच्या पळकाच्या पडायला आणि दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी तालमी जायचं. असा पैलवान जागतिक कीर्तीचा झाला. ओल्ड बदल थोडी देर. 1965 ला ओल्ड 1965 ओल्ड 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 भारताला फ्री स्टाईल मध्ये सुवर्ण पदक आणि किरकोळ मध्ये रौप्य पदक मिळवून दिलं. आणि त्यांच्याबरोबर गणपतराव आंबेडकरी गेले. विनंती करू का वंदा लागलो आम्ही त्याच्याला जरा गप बसा केला. ओल्ड ऐकायचं नसेल तर इतरांना ऐकू. ओल्ड तर असे जीवाभावाचे गणपत आंबेडकर आणि मारुती माने दोघांनी तिरंगा जनतावरती नाचवला. तर आंबेडकरची आणि मारुती मानेची कुस्ती ठरवण्याचं एकमेकाचं नाव घेतलं नाही. जीवाभावाची जोडी, जीवाभावाचे दोष. शाबास शाबास. 2010 ला आंबेडकर बसले होते जेव्हा आणि मी श्रद्धांजली पाहायला उभा राहिलो. भारतीय कीर्तीची राम लक्ष्मणाची जोडी आज फुटली म्हणल्याबरोबर आंबेडकर पैलवान धार रडायला लागले. दोस्ती करावी गणपत आंबेडकरने आणि मारुती. लाखो रुपये देऊन तयार होते पुण्याची लोक. ही कुस्ती विष्णू सावंत आणि मारुती माने येथील माणगावचे ठेकेदार होते. माणगावच्या ठेकेदारांचा माझ्याकडे प्रस्ताव होता की तुम्ही कुस्ती ठरवून द्या. किती मागच्यात बघा. नाही, दोघांनी नाव घेतलं नाही एकमेकाचं. अशी होती गणपत आंबेडकर आणि मारुती माने. देख ले एक बार कर. फिर एक बार बोलता हूं, कुश्ती छूटेगी नहीं, कुश्ती आर पारी होगी. हजारों लक्ष तुमच्याकडे लागलेला आहे. चलो कुस्ती मार रही, कसर मार रही. चल बेटा. चल शाबास. चालतंय तिथं आमचं ह्या भागात कसं आहे कन्नड मराठी सगळंच बोलतो आम्ही. काय वाटत नाही. मारुती मानेला 72 वर्ष वय झाले. फक्त 72 वर्ष. ओल्ड पे देख ले. ओल्ड पे ओल्ड ले. चल 85 वर्ष वय झालं. वो सब थक गए. 55 पगला लागलाय तुम्ही. बात ये है ना, ये लोग इसे कुस्ती करायची असेल इसलिए मैं नीचे आ गया. मैं देखता हूँ थोड़ी देर. वन ट्राई करवा दो. बोट तोडून टाका. सचिन कुस्ती करा. भीतर जा भीतर. ओड़ा लूज ना अगर जोन पर चोट खाओगा. हाँ आमदार गणेश साहेब आपल्या गावाला एक पंधराला मैदान झालं होतं. आम्हाला बोलवलं होतं तिथं. तो रुबल कृष्ण आणि हितेश, हा कृष्ण कुमार आणि हितेश दोन्ही हिंद केसरी भारत केसरी होते आणि अतिशय चांगलं मैदान चालू होतं. मैदानाची रचना पण चांगली केली होती. देख करके. खंडरायांना मी विचारलं, अण्णा तुम्ही व्यायाम दीपक आहे? करत होता आणि खुराक तरी काय खात होता.
अण्णा म्हणाले आताच्या देखिए. सांगितलं ते काय बोलायचं काय म्हणतो. देख दररोज 3000 बैठका 3000 जोर मारतो तो. त्या गवा होतो तुझ्याने गवा करतो आणि फळी वाटणे अवधा ठाणे सगळ्या पोरांना लढवून काढणे हे वेगळं. रोज एका दिवशी विक्रम म्हणून नव्हे इतका व्यायाम करत होते आणि हे खरं आहे. कारण हिंदकेसरी मारुती माने चल बेटे. कंटाळले अन्नासारखं आम्हाला कष्ट जमलं नाही. शाबास. हा पैलवान दुसऱ्या मोठ्या पैलवानचे कौतुक करतायत त्यांचा त्यात आणि मग खुराक काय खात होता म्हणजे वंजळीनं बदाम घालत होतो म्हणलं खाताय. त्या पोरांना विचारा एकच बोलून आता काय 100 आज 150 सुद्धा कुणी घालत नाही. वंजळीनं बदाम घालत होतो आणि तूप किती तूप म्हणला दिवसाला 3 माप तूप बसवत होतो. 3 माप मला सुद्धा खरं वाटत नाही. त्यांचे स्वयंपाक होते रामा बनले पट्टणकुडीचे पट्टणकुडीचे. ते चल गेला टॅक करी बीच में. त्यांना मी विचारलं हाँ चल गेला टॅक. खंडरानाचे स्वयंपाक होता होय होतो मग त्याला तूप किती लागत जाम है शाबास. माणूस होता होय मला चल शाबास. महिन्याला 25 किलो तूप मी घालतो. बाहेर से देख आकर गेलाय. 25 किलो. आता आम्हाला जरा एवढं द्यायला तर खाणं कवा गळत ते करायचं नाही. इतका तुफानी पैलवान होता तो म्हणून तो पहिला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झाला. आलेला घाम आटून गेला. कुस्ती करा. उंगली उंगली उंगली. ही स्तब्धता ही शांतता अनेक गावचे लोक असतील त्यांनी सुद्धा याची नोंद घ्या. मैदान कसं पार पाडायचे गावाची इज्जत कशी राखायची असते हे यांच्याकडनं शिकून घ्या. राम सारंग आखाड्यात गेलेले या ठिकाणी कमिटीनं सांगितलं आहे दोघांना थांबवून सूचना करा. 5 मिनट का समय लिया कुछ आर पार करने के लिए. अगर 5 मिनट में कुछ आर पार नहीं होगी तो पॉइंट पे कुछ हो जाएगी. चलिए कुस्ती सुरुवात झाली. थोड़ा दीपक ओए 5 मिनिट. जल्दी आ. या कुस्ती एकदम मैंने देख ले लग गए तो ठीक है, नहीं तो फिर पंगा ना लिए. ठीक है पॉइंट पर जितना है हैं? समझ गया. कुस्ती पॉइंट हटो. ज्यादा ना पिए, ज्यादा ना पिए, कुरड़ा कर ले बस. सुन क्या रहा है? ओल्ड क्या कौन पकड़ता? ओल्ड पर खेल थोड़ा उस गर्दन पा था तो ओल्ड पकड़ बेटा. चल सब मोटी मोटी लागे कर. कमिटीनं 5 मिनिटाचा वेळ दिलाय. 5 मिनट का समय दिया है. 5 मिनट में कुछ आर पार नहीं होगी. अगर नहीं हुई तो फिर फर्स्ट पॉइंट पे कुश्ती दी जाएगी. 5 मिनिटाची कुस्ती लागेल. निकाली कुस्ती आणि 5 मिनिटाचा निकाली झाली नाही तर गुणावर कुस्ती लागेल. जो पहिला गोल घेईल तो विजयी घोषित करावा लागेल. चलिए कुस्ती करिए. शाबाश बहुत बढ़िया. देख घरात एक तरी पैलवान तयार करा. उंगली छोड़ पहला. काळाची गरज आहे.
चलिए कुश्ती करिए पहलवान जी। उंगली नहीं सर। अत्यंत मौलाचा 1 मिनिट संपलेला आहे। गळ्यात गळा घालून असंच वेळ काढणार का? आप राउंड मार के आओगे क्या? या 5 मिनिटाच्या मुदतीत कुणी कुठला डाव केला तेवढं जरा नोंद करून घ्यायला लागल्या तिथं। काय केलं आता बरे? पाच मिनिटात जर कुणी निकाली कुस्ती मारली तर आमदार साहेबांच्या वतीनं 5,000 रुपयाचे इनाम लागलेलं आहे। टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। दोनों पहलवान ध्यान दो, यहाँ पे अभी कोई जीत जाएगा 5 मिनट के अंदर उनको 10,000 रुपए जो विधायक है उनके तरफ से मिलेंगे। कुठं खर्च करायचं काय करायची समजायला पाहिजे हो। 2 मिनिट समाप्त, 3 मिनिट बाकी। नाहीतर कोणाच्या तर डोक्यावर उधळणारी लय आहे। काय करायचं त्याला? मर्दूंवर खर्च करा, पुरुषार्थावर खर्च करा। दीपक और शैलेश 10,000 का इनाम रखा है। हिंगवारी बसला असता तर बरं झालं असतं। अजून 10 सेकंद झाला की 3 मिनिटं होईल। 3 मिनिट समाप्त, चालू कुस्तीचे 2 मिनिट बाकी। कोणीतरी अटॅक करा, कुस्ती करा। हाँ उरे 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 ओए उरे टांग का अटैक का ध्यान रखिए। वो सब वो रिपोर्ट कोरोना रिपोर्ट वो भूल जाएंगे फिर। थैंक यू। अंदर घूम, अंदर अंदर अंदर। पट्टणकोडीला पैलवान झाले पाहिजे याच्यासाठी हा तास आहे। नाहीतर बाहेरगावची पोरं पैसे उचलून न्यायला लागले 35 कितना टाइम रुपये रहेगा कुछ सब देवाचा प्रसाद सगळा हो गया? भेटतो का? ये कुश्ती का लास्ट मिनट है, 4 मिनट समाप्त। इसके बाद पॉइंटों के आधार पे कुश्ती होगी। देख ट्राई करके एक बार काम की। भीतर जा जोन पण देख एक कोशिश। हाँ दोघेही पटाला लागण्याचा प्रयत्न शैलेशचा, पण तो धुडकावून दिलेला आहे दिल्लीकरांना।
सेकंड 30 सेकंड हो गया जी टाइम। आणि थांबवून कुस्ती 5 मिनट का समय समाप्त। अभी ये पॉइंटों की कुश्ती होगी, जो पॉइंट लेगा वो जीत जाएगा। जांघा पकड़ना मना है, ए जांघिया नहीं पकड़ना, जांघा नहीं पकड़ना। बात सुनो, और क्लियर कट अंदर पॉइंट होना चाहिए। दोरी में थोड़ा ठीक लगा इसको आंख में हाथ दे के, ठीक है कोई बात नहीं, जीदारी है, समझ गया। वो रही बगल में माटी मोटी लगे बगल में तो क्या होगा, समझ माई। हाँ और गेला 10 उड़ मारेंगे कदे और लूज छोड़ दे, चल शाबाश। मैं बोलतो ना भाई किती असं पट्टणकोळीचं मैदान असेल। जांघिया पकड़ना नहीं है, ठीक है भाई, खुल के चल, मार 2-4 फुकारे, ठीक है 2-4 फुकारे मार, शाबाश। ले कोच साहब जांघिया नहीं पकड़ने है ना इब। हाँ ठीक है, जो एक बार 1 नंबर ले लेगा, जो भी 1 नंबर ले लेगा, बाहर का तो कोई नंबर नहीं होगा ना। हाँ हाँ कंट्रोल चाहिएगा बाहर कमर का। हाँ भाई लूज नहीं होना, चल शुरुआत है, देखे ये नहीं डालनी अपना बगल में। भीमा बंडू उजटी केरगाव यांची करूया तुझी पैलवान जो लूज नहीं गेला रहना है। 1000 रुपये दिलेले आहे, कुठे घेऊन ठेवा। चलो शाबाश, नीचा टंगा जान बगल में शुरुआत है, शुरुआत अपने होल्ड में बेटा, दोन्ही शुरुआत अपने होल्ड में, शुरुआत अपने होल्ड में। ध्यान दोन्ही पैलवान राष्ट्रीय लेवलवरचे निकलवा, स्पर्धेमध्ये निपुणावर कुठल्या प्रकारच्या वेळेचे बंधन असतं। शाबाश बड़ी भागे, काम पे बारली साइड तू हो, बारली साइड तू हो जा, खाच ले जे ये, शाबाश शाबाश शाबाश, चल फिर चालू रहते, फिर चल फिर चल फिर चल फिर चल फिर चल फिर चल फिर चल, ठाके 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 ना ठाके ठाके, 2 को सब 2 नंबर हो लिया, को सब नंबर हो लिया, को सब जानबूझ के बाहर भाग रहा था, 2 नंबर हो गया को सब। कुश्ती क्लियर होली को सब, वैसे तो ना देनी हो तो अलग बात है। हाँ कुश्ती होली को सब। कोच साहब बाकी रस्सी को पकड़ के, ठीक है पाय डायरेक्ट धरून वर उचला। कमेटी कह रही थी गलत स्थिति में कुश्ती किनारे पे गई है, अगर दोबारा ये पहलवान जाएगा तो पॉइंट दिया जाएगा। अभी क्लियर कट अंदर पॉइंट लेना पड़ेगा। कुश्ती तो होली को सब देखो, न्यू तो नहीं, न्यू तो उसको बता दे सर उनको बता दे आप, 1 मिनट इधर आ जा। ते सांगा सर, एक पहिला आता हे तर कडल आलं, हे जे झालंय आता पहिला कोण पॉइंट घेते ये तो प्लान से आएगा को सब अंदर से देखो, न्यू नहीं देखो, उसको बिन पहला हो रहा है पॉइंट, ये और कैसे होगा। अब जानबूझ किसको रस्सी को पकड़ेगा तो वो सारा हो गया। तो हम भी कुश्ती करवाओ सारी बार को सब, और हम क्या करा बताओ ना, वो तो एक अलग बात होगी। पब्लिक भी राजी है क्या इस कुश्ती से?
कुश्ती नहीं हुई क्या? कुश्ती नहीं हुई? चल भाई लड़ ले रे, चल कोई बात नहीं, आजा भीतर लड़ दे, चल यूं नहीं कर दे, चल पूरा हे बाळ शांतता राखा, शांतता राखा. चल कोई जिगा नहीं, ठीक है पानी चल चल परत जर रस्सी पकडायला आला तर पंच निर्णय घेतील. अभी बता दिया है कि दोबारा गलती हो जाएगी तो पॉइंट आपको मिलेगा पक्का. वो एक काम फिर चल उंगली नहीं देनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकाच्या कोरोनामुळं अपने काम में. चल 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 पीछे. चल 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 चल. हाँ जी, अब हर बार पीछे भागे जाओगा तो देखो. हाँ बेटा उंगली नहीं, अंदर घूम, अंदर घूम, शाबाश तेरे काम में. लूज नहीं होना, शाबाश, बहुत है, बढ़िया, शाबाश बेटा, ध्यान ध्यान तेरे काम में. दीपक दीपक एक बार वो है काम बेटा, ओढ़े छाओगा, अंगली नहीं, अंगली नहीं बेटा. अरे इतना अच्छा लड़ रहा जब का, थोड़ी उसमें के चल, शाबाश बेटा, बहुत बढ़िया. टांग माओ तो खेमे, जीत आ रही है, शाबाश. उंगली छुटवा के ट्राई अपनी, अंदर घूम, अंदर घूम. हाँ हाँ हाँ, गोटा गल छुटवा लिया कर हाथ ने. हाँ गोटा गल छुटवा लिया कर हाथ ने. शाबाश शाबाश शाबाश, भीतर खाच, भीतर भीतर खाच. ठीक है ठीक है. मी एका प्रेक्षकांना विनंती करतोय, कुस्ती फार चांगली झालेली आहे. ऐका ऐका, ऐका, अतिशय चांगली झालेली आहे. पुण्यावर मी कुस्ती घेण्याचा प्रयत्न पुण्यावर देखील कुस्ती होत नसेल तर आपल्या सर्वांच्या मताने सोडवा म्हणणं ते मी बरोबर सोडवतो. सर्वांची विद्या आहे की कुस्ती बरोबर होते, बरोबर. मैदान में तालीम में सिखाने का, इधर मैदान में सिखाने का. ठीक है जी. कोई बात नहीं उरे तू.